कालच आपल्या भारताचं चंद्रयान चंद्रावर लँड होण्याला 2 महिने झाले. तसं बघायला गेलं तर माणूस आता किती प्रगत झालेला आहे. प्रयोगशाळेमध्ये त्यांनी सगळं काही बनवलंय, पण एक गोष्ट अजून तो प्रयोगशाळेत बनवू शकला नाही, ते म्हणजे रक्त. या रक्तामध्ये काही जन्मजात दोष असतात, जसे की सिकल सेल आणि थॅलेसेमिया. या आजारांची माहिती आपण आज घेणार आहोत. नमस्कार, मी डॉक्टर सुप्रिया देवरे, स्त्रीरोग तज्ज्ञ, श्री गुरुजी रुग्णालयातर्फे आजच्या मालिकेमध्ये तुमचं स्वागत करते. सर्वात आधी आपण थॅलेसेमिया हा आजार काय आहे ते बघून घेऊया. माणसाच्या शरीराला सगळ्या प्रक्रिया करण्यासाठी ऑक्सिजनची गरज लागते. आता हे ऑक्सिजन आपल्याला रक्तातून, म्हणजे स्पेसिफिकली लाल रक्तपेशीतील हिमोग्लोबिन या घटकामुळे मिळते. जेव्हा हे हिमोग्लोबिन तयार होताना त्यातील गुणसूत्रांमध्ये बिघाड होतो आणि एक ॲबनॉर्मल बिघडलेलं हिमोग्लोबिन तयार होतं, त्याला थॅलेसेमिया असं म्हणतात. हा तसा जन्मजात दोष आहे. याचे थॅलेसेमिया मायनर आणि थॅलेसेमिया मेजर असे 2 प्रामुख्याने प्रकार पडतात. जे थॅलेसेमिया मायनर असतं अशा मुलांमध्ये हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी राहतं आणि त्यांना थोडे वारंवार इन्फेक्शन होत राहतात, परंतु ते एक नॉर्मल हेल्दी आयुष्य जगू शकतात. थॅलेसेमिया मेजर हा गंभीर स्वरूपाचा आजार आहे. नॉर्मली माणसाच्या शरीरामध्ये लाल रक्तपेशी ह्या 120 दिवस जिवंत असतात, पण या आजारात त्या फक्त 20च दिवसात नष्ट होतात. जेव्हा मूल 6 महिन्याचं होतं तेव्हा या आजाराची लक्षणं दिसायला चालू होतात. याच्यामध्ये लाल रक्तपेशी लवकर नष्ट झाल्यामुळे ॲनिमिया म्हणजे हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्याच्यामुळे त्याला वारंवार इन्फेक्शन्स होतात आणि त्याच्या शरीराची वाढही होत नाही. परत शरीराला ऑक्सिजन पोहोचवण्यासाठी शरीर हे हिमोग्लोबिन जास्त प्रमाणात तयार करण्याचा प्रयत्न करतं आणि हे जास्त प्रमाणात तयार करायला लागतं. त्याच्यामुळे शरीराच्या हाडांची वाढ व्यवस्थित होत नाही, त्याचा चेहऱ्याचा आकार आणि पूर्ण स्ट्रक्चर चेंज होऊन जातं. हे आणि वारंवार ह्या रक्तपेशी नष्ट झाल्यामुळे शरीरामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं आणि हे जास्त झालेलं लोह हृदयामध्ये साठलं की हृदय निकामी होतं. ते स्प्लीन ग्रंथीमध्ये साठलं की स्प्लीन रिकामी बंद होते. तसंच लिव्हरमध्ये गेलं की लिव्हरही काम करायचं बंद करतं. त्यांना दैनंदिन गोष्टीसुद्धा करायला खूप अडचणी येतात. याच्यामध्ये पित्ताशयामध्ये खडेही असतात आणि त्याच्या वेदना तसेच कावीळही खूप जास्त प्रमाणात असते. या आजाराचे निदान रक्ताच्या HB इलेक्ट्रोफोरेसिस या चाचणीने करता येते. अनुवंशिक असल्यामुळे त्याच्यावरती उपचार करण्याच्या संधी तशा फार कमी आहेत. याच्यामध्ये महत्त्वाचं कारण म्हणजे ॲनिमिया होतो, हिमोग्लोबिन कमी होतं. त्याच्यासाठी दर 20 दिवसांनी मुलाला रक्त चढवावं लागतं. जसं जसं ॲनिमियाचं प्रमाण वाढतं तसं तसं रक्त चढवण्याचं प्रमाण वाढवावं लागतं. कधीकधी आठवड्याला, कधीकधी तर 2 दिवसाला सुद्धा रक्त चढवावं लागतं. आणि ह्या चढवलेल्या रक्तामध्ये त्याच्यामध्ये लोहाचं प्रमाण वाढतं. मग हे लोह कमी करण्यासाठी त्याला औषधं द्यावी लागतात. एवढं करून सुद्धा आपल्या भारतात असणाऱ्या विविध इन्फेक्शन आणि आर्थिक परिस्थितीमुळे ही मुले 12 ते 15 वर्षाच्या पुढे जगत नाहीत. आता नवीन टेक्नॉलॉजीमुळे काही नवीन उपचार पद्धती आल्या आहेत, जसे की स्टेम सेल थेरपी, जीन थेरपी, बोन मॅरो रिप्लेसमेंट, पण ह्या महागड्या आहेत आणि सर्वांनाच त्याचा उपयोग होत नाही. जगामध्ये सर्वात जास्त थॅलेसेमिया मेजरचे रुग्ण हे भारतात आढळतात. ते साधारणपणे 1 ते 1.5 लाख एवढी संख्या आहे. दरवर्षी सुमारे 10,000 ते 15,000 बाळं या आजाराने ग्रस्त असतात. हा आजार काही विशिष्ट जमातींमध्ये जास्त प्रमाणात आढळून येतो. थॅलेसेमिया मेजर या आजाराचा आपल्या आरोग्य व्यवस्थेवरती बराच ताण होतो आणि आधीच कमी प्रमाणात अवेलेबल असलेले रक्त अजूनच त्याचा तुटवडा निर्माण होतो. यातील 1% रुग्ण तरी 50 वयापर्यंत पोहोचले तरी शासनाला कमीत कमी 150 करोडपेक्षा जास्त खर्च येतो. या छोट्या मुलांना दर 2-3 आठवड्यांनी रक्त चढवणं, त्यांना होणारे वेगळे त्रास बघणं हे अत्यंत विदारक आणि इमोशनली डिस्टर्ब करणारं चित्र आहे. आणि हे टाळण्यासाठी अगदी सोपा उपाय आहे की याचं प्रिव्हेन्शन करणं आणि त्याच्यासाठी थॅलेसेमियाची स्क्रीनिंग टेस्ट करून घेणं. ही रक्तातली एक स्क्रीनिंग टेस्ट असते जी HB इलेक्ट्रोफोरेसिसनी आपल्याला करता येते. जेव्हा ही आपण स्क्रीनिंग टेस्ट करतो त्याच्यामध्ये आई आणि वडील हे जेव्हा दोन्ही कॅरियर आढळतात तेव्हा 25% मुलांना थॅलेसेमिया मेजर होऊ शकतो आणि त्यांची 25% मुलं नॉर्मल होऊ शकतात आणि 50% मुलं ही कॅरियर होतात. जेव्हा अशा जोडप्यांना गर्भ राहतो तेव्हा गर्भाची
चाचणी करून त्याच्यामध्ये थॅलेसेमियाचे जीन आहेत का नाही हे बघता येतं. पण सगळ्यात चांगलं म्हणजे लग्न ठरवतानाच जशी पत्रिका जुळवतात, गुण बघतात, तेव्हाच स्क्रीनिंग करून थॅलेसेमियाचे कॅरियर आहेत का नाही हे बघणं जास्त योग्य राहतं. यासारखाच दुसरा आजार म्हणजे सिकल सेल. याच्यामध्ये सुद्धा हिमोग्लोबिन तयार होण्यामध्ये काही बिघाड निर्माण होतो आणि त्याच्यामुळे रक्तपेशींचे आकार बदलतात. नॉर्मली रक्तपेशी ह्या लाल असतात, पण सिकल सेलमध्ये त्या खुरप्याच्या आकाराच्या किंवा चंद्राकृती होतात. त्याच्यामुळे त्या रक्तवाहिन्यातून त्यांचा प्रवास व्यवस्थित होत नाही. याचेही सिकल सेल मायनर आणि मेजर असे दोन प्रकार पडतात. मायनरमध्ये हिमोग्लोबिन कमी राहणं, थोडे इन्फेक्शन होणं हे थोडे स्वाभाविक त्रास जाणवतात, पण हे मुलं नॉर्मल आयुष्य जगतात. पण जेव्हा सिकल सेल मेजर हा आजार असतो तेव्हा मात्र ह्या ज्या चंद्राकृती रक्तपेशी असतात त्या वाहिन्या ब्लॉक करतात आणि त्या ज्या ज्या अवयवांमध्ये ब्लॉक करतात ते अवयव निकामी होतात आणि तिथे वेदना होतात. ह्या वेदना साधारणपणे काही तास ते काही दिवस इतकेच चालू राहतात आणि त्यांना वारंवार इन्फेक्शन्स होत राहतात. त्याच्यामुळे त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ ही खूपच खराब असते. या आजारात सांध्यांच्या रक्तवाहिन्यांना, डोळ्यांच्या रक्तवाहिन्यांना प्रॉब्लेम येतो तेव्हा त्या ठिकाणचे आजार उद्भवतात. या आजाराचा प्रतिबंध आपण थॅलेसेमियासारखं या आजाराची स्क्रीनिंग टेस्ट करून करू शकतो. पूर्वी ज्या भागांमध्ये मलेरियाचे प्रमाण जास्त होते त्या भागांमध्ये ॲडॅप्टेशन टू सर्व्हायव्हल म्हणून सिकल सेलचे प्रमाण जास्त आहे. भारतामध्ये मध्य भारत, महाराष्ट्र, केरळ, गुजरात या भागांमध्ये, तर आपल्या महाराष्ट्रामध्ये मेळघाट, कोकण, सह्याद्री रांगा, आपल्याकडचे आदिवासी पाडे याच्यामध्ये याचं प्रमाण जास्त आढळतं. म्हणून या भागांमध्ये तरी ही स्क्रीनिंग टेस्ट आवर्जून करावी. येणाऱ्या भावी पिढ्यांना निरोगी आयुष्य जगण्यासाठी आणि त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ चांगली राहण्यासाठी थॅलेसेमिया आणि सिकल सेल यासारख्या आजारांची स्क्रीनिंग टेस्ट करण्यासाठी आपण सगळ्यांना सांगूया. धन्यवाद.